चला तर आज आहे स्पेशल दिवस, तो म्हणजे माझ्या मम्मीचा वाढदिवस. तर आता पहिल्याच्या काळात कुठे वाढदिवस वगैरे व्हायचे, म्हणून तिला खूप हौस आहे वाढदिवस करणे. म्हणजे कुठलंही सेलिब्रेशन करायला ती एव्हर रेडी असते. आणि मला तर कसं वाटतं माहिती आहे का, मला असं अपेक्षा नव्हते की इतकं छान बड्डे होईल, पण तो तिच्या हौशीमुळे खरंच सगळ्या गोष्टी चांगल्या होत. तर इथे नुकताच मी मूवी लावला होता आणि मम्मीचे पार्सल पण आले होते. मम्मीला मी एक छान असा ड्रेस मागवला आहे, जो तिला नेहमी घ्यायचा होता. पण आता हा मूवी बघू का बड्डेला जाऊ, तर माझ्यासाठी तर स्पेशली मम्मीचा वाढदिवस आहे. तू तुझ्या हाताने चॉईस केली की नाही? लॉंग पॅन्ट, तुला शॉर्ट पॅन्ट आहे. काय बोलली? अरे तुम्ही लहान आहे, तुम्हाला नाही आहे कंपल्सरी, तुम्हाला शॉर्ट पॅन्ट आहे. आणि मग बड्डेला जायचं तर काय बोलतोस? हे खरं की विहान बरोबर बोलतोय. विहान सध्याला बर्थडे अटेंड करतोय ना. पण तू आतापर्यंत फ्रेंडचे बर्थडे अटेंड केले, आता आपल्याला तू तुझ्या फ्रेंडच्या बर्थडेला गेला, आता आपल्याला मम्मी आईच्या बर्थडेला जायचंय. काय तुम्ही काय देणार आहे की नाही मम्मी आईला? मी तर बघ, मी गिफ्ट घेतलं मम्मी आईसाठी. हे बघ, हे छान ड्रेस घेतला. तू काय घेतलं मम्मी आईसाठी? काय? तर असं मी मुलांना म्हणाली, चला पटापट तुम्ही फ्रेशअप व्हा, आंघोळ तर करून घ्या, कारण खूप घामाघूम होतात मुलं पण स्कूलमधून आल्यावर. त्यांना बोली पटकन आवरून घ्या, आपल्याला निघायचं लवकरात लवकर. तर त्याच्यानंतर हे माझं पार्सल होतं, मम्मीबरोबर माझं पार्सलसुद्धा आलं होतं. ड्रेस खूप छान आहे, इतका मस्त आहे, कम्फर्ट आहे, म्हणजे इतकं सुटसुटीत आहे आणि कपडा पण एकदम सिल्कचा आहे. फक्त थोडा मला इथे वरच्या साईडला जरा लूज होत होता. पण मला तर कळत नाही, मी पाठीमागे बेल्ट लावू की डायरेक्टली तो म्हणजे थोडं अल्टर वगैरे करून घेऊ. तर इथे मी आज स्ट्रेटनिंग करायचं ठरवलं. खूप घाईमध्ये गडबडीत केली, कारण मला लवकरात लवकर निघायचं. पण ही अशी वाकडी तिकडे काय असं ना, पण स्ट्रेटनिंग थोडीशी बऱ्यापैकी झाली होती. मोकळे केस ठेवणं तर पॉसिबल नव्हतं, कारण गरमीच किती आहे. चला तर मी रेडी झालेली आहे इथे छान. मला तर असं वाटतं की मी मेकअप नाही करत तेव्हाच बरी दिसते, आणि मेकअप केला की मी माहीत नाही मला चांगली दिसते की नाही, कारण की थोडंसं असं क्रीम लावलेली आहे आज मी, आणि त्यामुळे मला वाटतं मी चांगली दिसते. आम्ही रेडी झालो आहे. सोहम, हॅलो एव्हरीवन, आज मम्मीचा बर्थडे आहे. प्लीज मम्मीच्या बड्डेला मम्मीच्या बड्डेला मी चाललेलं आहे. आणि हा मी ऑनलाईन घेतलेला ड्रेस आहे, तर नक्की सांगा छान आहे का नाही, फक्त मेकअप सोडून. आणि हे मॅच केलेत कानातले असे. हे आमचं पिल्लू आहे, तर बड्डेच अटेंड करते. ह्याला काय नाही, दिवस किती कंटिन्यू केक खायचं काम चालू. तीन बर्थडे झाले. चला बड्डेला बाय. तर मी ॲक्च्युली लवकर जायचं ठरवलं होतं, पण ॲज युजल नेहमीप्रमाणे आम्हाला उशीर झालेला आहे. पण नशीब आम्हाला जास्त उशीर नाही झाला. आता 7:30 झाले आहे आणि आम्ही निघालो आहे. बाय 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 टू यू, हॅपी बर्थडे. काय राव रे? हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे उलट्या हाताने कर. थँक्यू. बाबा बाबा, हॅपी बर्थडे ग्रॅनी. ग्रॅनी तुला दंड्याने मारते ना? ग्रॅनी दंड्याने मारते. ग्रॅनी अरे वेगळी ग्रॅनी. सर ती ग्रॅनी वेगळी दंड्याने मारते बोलतो. बाबा, हे कोणी केलं डेकोरेशन? अरे वा. हा तो प्रदीप नाही काय हा सुपर यार. छान केलं ना. मागितलं की छान वाटलं ना, बाहेर मागवलं होतं. हा ना, मस्त आहे तुझं आलं मग. नाही आता ते डेकोरेशन आहे. आता नाही बिया, डेकोरेशन आहे ना ते. छान नाही. मस्त दिसतंय घर. वाटत नाही इथे पहिले काय होतं. बड्डे का झाली ही आता 18 वर्षाची. हिचा बड्डे बघा बघा बघा. आमचे पण नाही होत असे. होऊ द्या. चला, करायला पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे, नाही तर टेन्शन घेऊन बसून काय फायदा.
तर इथे जो मी ड्रेस आणला होता ना तिच्यासाठी, तो तिच्याच चॉईसचा होता. म्हणजे तिने बऱ्याच दिवस झाले विश लिस्टमध्ये टाकून ठेवलं होतं. तर मी तिला आधी कितीतरी महिन्यापूर्वी मी तिला बोलली लिंक पाठवून ठेव, आणि मग मला असं वाटलं की आता तो दिवस आला आहे तिला तो ड्रेस घेऊन द्यायचा, आणि मी तिला तो ड्रेस मागवला. पण झालं असं की त्याची एक्सेल साईज होती आणि मम्मीला लागते एल साईज. तर तिला म्हणले बघ आता ट्राय करून थोडंसं काही असेल 19-20 तर आपण अल्टर करून घेऊ, नाही तर मग रिटर्नमध्ये एक एल साईज मागूया. तर हे जे काही डेकोरेशन बघतात ना, तर ते डेकोरेशन करणाऱ्या दादांचं नाव आहे प्रदीप. जर तुम्हाला असं डेकोरेशन हवे असेल घरच्या घरी छोटे मोठे, तर नक्की तुम्ही मला सांगू शकता. मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल. हे काय प्रमोशन वगैरे नाही आहे काही, पण ते खूप जुने ओळखीचे आहेत आमचे. म्हणजे माझा विहान लहान होता ना, मला वाटतं 1 वर्षाचा जेव्हा त्याचा बड्डे, आज तो 7 वर्षाचा आहे. म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांनी आमचं डेकोरेशन केलं होतं बड्डेचं, आणि ते इतकं असं आणि इतकं सुपर्ब होतं आणि रिजनेबल रेटमध्ये केलं होतं. आणि तेव्हा त्यांची वाईफ पण प्रेग्नंट होती, तरी तीसुद्धा आली होती डेकोरेशनमध्ये हेल्प करायला. आणि खरंच आणि आम्हाला इतकं आवडलं होतं. त्यांचे जे दुसरे बंधू आहेत त्यांनी आमचं कॅटररचं काम केलं होतं, आणि जेवण असं ऑसम होतं की सगळ्यांना जेवण आवडलं, की इतकं आवडलं की एंडिंगला आम्ही दोघांनाच जेवण मिळालं नाही, इतकं संपलं. म्हणजे एवढं आम्ही मागूनसुद्धा आम्हाला लास्टला आम्हाला जेवण उरलं नाही, एवढं लोकांनी आवडीने खाल्लं बोटं चाकून. काय नाही चांगला पण आहे. त्यांचं look दाखवते. वाव ऑसम. मी पण असंच पार्टीवेअर घालायला पाहिजे होतं, पण मी नेहमी पार्टीवेअर घालते. लय भारी. तिथं भारी तसे त्याच्यात कॅन्डल आणि काय आहे कॅन्डल. तुझी एज काय त्यानुसार आण. तर मी इथे लागले कामाला. आम्ही ऑर्डर दिली आहे मस्त चिकन बिर्याणीची, म्हणजे तंदुरी चिकन बिर्याणी. आणि असं मी ते रायता सगळा जो कोशिंबीर आहे ते मी असं फिल करते एका भांड्यामध्ये. तर आता हे काम माझं आहे. आणि चिकन बिर्याणी ना एवढी भयानक होती ना, म्हणजे काय सुंदर होती. अरे यार, आम्ही विचारत बसलो कुठून आणली मम्मीने कुठून आणली. आम्हाला वाटलं बदलापूरमधूनच आणली, पण ती बिर्याणी होती कल्याणवरून मागवली होती त्यांनी ती बिर्याणी. आणि जबरदस्त समोसे सगळं काही अरेंजमेंट होतं, आणि इतकं सुंदर होती ना बिर्याणी. म्हणजे मी चिकन बिर्याणी कधीच बाहेरची खात नाही, मला आवडतच नाही, घरचीच बिर्याणी आवडते. पण ती तंदुरी चिकन बिर्याणी ना, म्हणजे त्याचे राईस पण इतके मस्त होते ना, सॉफ्ट, आणि काय असे कडक नव्हते, निब्बार नव्हते, आणि ती बिर्याणीला पण काय टेस्ट होती. ही बघा आमची ड्रीम झाली ही, आणि बघा कशी करते. दीदी नको. आणि न्यू पीजी माझ्या मम्मीची आहे, आणि आमची ओल्ड पर्सन. ठीक आहे. एक सरप्राईज मला मिळत होतं. मी तर अपेक्षा पण नव्हती केली, कारण मम्मीने मला काहीच सांगितलं नव्हतं. तर माझ्यासाठी खूप सरप्रायझिंग शॉकिंग होतं, आणि मला खूप आवडत होतं. ते स्पीकर वगैरे आणायला लागले, तर मी आता काही धमालच आहे मग तर काय मम्मीच्या बड्डेची. कारण की मी अपेक्षा नव्हती केलेली ना. मला माहिती होतं की पुढच्या वर्षी खूप धमाल करायची आम्हाला, कारण माझ्या मम्मीचं रिटायरमेंट पण असणार आहे आणि बड्डे पण असणार आहे. आता हेच ते प्रदीप दादा आहेत जे डेकोरेशन करत आहेत. ते खूप म्हणजे खूप हेल्पफुल पर्सन पण आहेत ते, आणि खूप छान असं डेकोरेशन करून दिलं होतं मम्मीला त्यांनी. आणि सिंगिंग वगैरे सगळ्या गोष्टी अरेंज केल्या होत्या, खूप भारी वाटत होतं. तर हेच ते दादा आहेत, आणि तुम्हाला जर खरंच त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल, त्यांनी खूप छान डेकोरेशन केलं आहे त्याच्याबद्दल, तुम्ही नक्कीच माझ्या कमेंटमध्ये मला तुम्ही सांगू शकता. आणि मला खूप भूक लागली होती गरम समोसे बघून. मी तर असं बटाटे वगैरे वर्ज करते, पण मी काय माहीत नाही मला झालं, आणि मी समोसा खायला लागली तर माझ्या मुलांनी शूट केलं, तर मी डायरेक्ट डान्सच करायला लागली. चला सॉरी टू, बट मी खाऊन घेतला. मला इतकी भूक लागलेली होती, कारण मला तेव्हा माहीत नव्हतं की बिर्याणी एवढी छान असणार आहे. आणि मला माहिती होतं की मी काही बिर्याणी वगैरे खाणार नाही. म्हणजे गरम एक समोसा खाऊन घेते, म्हणजे रात्री जेवायची गरज नाही लागणार. पण बिर्याणी खाल्ली तर खाल्ली. वा हा काय ती बिर्याणी होती. वा खरंच खूप एकदम भारी होती. तर हे आहेत आमच्या इकडचे माननीय
सानिया ताई नगरसेविका आणि मम्मी खूप त्यांना मानते. म्हणजे मी अक्षरशः आज स्पेशली समक्ष त्यांना मी भेटली नाही तर माझं लांबूनच त्यांना बघणं असायचं. पण मम्मीचे खूप जवळीक आहे. म्हणजे ऑलवेज मम्मी त्यांचं नाव घेत असते, नेहमी त्यांचं कौतुक करत असते. पण माझं कधी बोलणं झालं नव्हतं किंवा कधी भेटणं झालं नव्हतं. मी सँडी दादाला भेटते कारण की त्यांचा स्वभाव वगैरे मला खूप माहिती. पण सोनिया ताईंना मी कधीच भेटली नव्हती. पण मम्मीमुळे आज समक्ष आमचं दोघींचं असं बोलतं ना कोऑर्डिनेट झालं. आणि सिरियसली खूप छान आहेत त्या, इतक्या छान आहेत ना. मेन ते एवढ्या हसमुख आहे, प्रत्येकांशी किती हसून खेळून राहतात. मोस्टली मी कुठल्याही नगरसेविकांना एवढं बघितलं नव्हतं. पण आज मी त्यांना म्हणजे स्पेशल मी समोर भेटल्यावर मला त्यांचं असं कौतुक करावंसंच वाटलं. खरंच ते एक नॉर्मल बोलतात स्त्री आहे तसे ते बिहेव करतात. असं वाटणारच नाही की ते नगरसेविका म्हणून आले आहेत. एवढं ते सगळ्यांना हग करणं वगैरे किंवा सगळ्यांना प्लेजर करतात ना, इतकं खरंच ते हॅट्स ऑफ त्यांना की ते खूप छान आहेत. आणि म्हणून मला मनापासून त्यांना कॉम्प्लिमेंट द्यावी वाटली. आणि खरंच ते प्रत्यक्ष सगळ्यांच्या वाढदिवसाला कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहतात. त्यांचा एवढा मौल्यवान वेळ काढूनसुद्धा ते लोकांच्या अशा इन्व्हिटेशनला ते मान देऊन जातात. हीच खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर त्यांना वेळ कुठे असतो बिचाऱ्यांना. चला तर मग आता मम्मीने त्यांचा मानपान केला कारण की शेवटी ते एवढं वेळ काढून जर आपल्यासाठी येतात तर आपल्याला त्यांचा रिस्पेक्ट करणं खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बरोबर की नाही. आणि हा आमच्या इकडच्या सगळे एक एक करून येत होते. परत सिंगिंग चालू होती. खूप छान गातात ते. अनिल मामा आहेत ते खूप सुंदर गातात. खरं त्यांचं गाण्याचं कौतुक करणं म्हणजे अक्षरशः खूप बोलतो ना काही आपल्याकडे शब्दच नाही बरोबर. पण त्यांनी ज्यांना ट्रेन केले ते सुद्धा इतके सुंदर गात होते. मी तर किचनमध्ये होती, मला माहीत पण नाही की कोण गाते. मला वाटलं तेच गात आहेत. पण मी बाहेर येऊन बघितलं ते त्यांनी ट्रेन केले ज्यांना ते गात होते. आणि हे ते व्यक्ती आहेत ते त्यांनी माझ्या मामांनी ट्रेन केलं आहे गाण्यासाठी. तर मम्मीचे हे PG गँग आहे. त्यांनीसुद्धा मम्मीसाठी छान केक स्वीट्स मग वगैरे मागवलं होतं. खूप रिस्पेक्ट देतात मम्मीला. आणि हे ते तिघे आहेत खूप छान आहेत. मम्मीला खूप सपोर्टिव्ह आहे आणि मम्मीसुद्धा त्यांना सपोर्टिव्ह आहे. तर आज मम्मीचा बर्थडे सकाळी निघेल आणि मध्येच लाईट गेली. सोनिया ताईंनी छान प्रकारे साजरा झाला. काही शब्दात सांगू नाही शकत. पण तुम्ही जिथे लाईट गेली होती आणि तुमच्यामुळे जी लाईट आली आणि आमचा जो आनंद भंग होणार होता तो नाही झाला त्याच्याबद्दल थँक्स टू यू. आणि सच यू आर नाईस गाईज यार सिरियसली. चला तर आमचं तर हे बड्डे सेलिब्रेशन खूप धमालमध्ये चालू आहे. आणि खूप सगळेजण आले आणि खूप बरं वाटलं यार. म्हणजे काय बोलताना अपेक्षित नसलेल्या गोष्टी सगळ्या घडत होत्या. सगळे माझ्या मावशी माझी कझन सगळे म्हणजे या सोन्याताई हे माझ्या काकी माझ्या मम्मीचे नेबर्स होते. म्हणजे आहे अजून ते आता 3rd फ्लोअरला गेलेत. तर सगळे आले आणि आम्ही इतकं धमाल केली ना. म्हणजे एक केकच्या बदली 3-3 4-4 केक तिथे अवेलेबल राहिले. त्यांना खूप घाई होती तरी ते थांबले मम्मीसाठी. त्यांनी केक कापूस तर थांबले. मम्मीला विशेष केलं त्याच्याबद्दल त्यांना खूप थँक्स. म्हणजे आपल्या सोन्याताईंना खूप थँक्स. आणि अजून काय तर असंच आमचं आता चालणार एन्जॉयमेंट. आता हे फोटोशूट तर काय तुम्हाला तर माहिती आहे. मला त्याला पूर्ण फोटोशूट पाहिजे नसतं. सगळ्यांना व्हिडिओज काढणं फोटोशूट काढणं म्हणजे जे काही आनंद आहे ते ॲटलीस्ट आता कॅच तरी करता येतं. पहिल्याच्या काळात अशा सोयी नव्हत्या की आपण आपले आनंद कॅच करता येत नव्हते. आता हाच व्हिडिओ जर तिचे रिटायरमेंटच्या नंतर जर बघितल्यानंतर मग ते दिवस आठवतात. आता काहीतरी करा व्हिडिओ आहे. चला तर बिर्याणी ओपन करण्याची वेळ आलेली आहे. आणि टॅन्टडन असं म्हणून मी बिर्याणीचं तुम्हाला असं शॉर्ट दाखवते. तर बघा खूप सुंदर ओसम खरंच बिर्याणीसुद्धा आम्हाला तर कामाला लावलेलं आहे. चला
चला तर ही मम्मीची PG आहे ना, ती UPSC MPSC ची तयारी करत आहे आणि तिला खरंच बेस्ट विशेस, कारण खूप स्टडी करते ती, इतकी मेहनत घेते, तिला तिच्या मेहनतीचं फळ नक्कीच भेटावा. आणि मला तर ॲक्च्युली काय सांगायचं होतं की तरी तिला आम्ही एवढं कामाला लावलं होतं, कारण ती एवढा अभ्यास करणारी मुलगी आणि तिने एवढा वेळ काढून मम्मीला पण मम्मीच्या बड्डेमध्ये सेलिब्रेट करायला ती सामील झाली आणि खूप मदत केली तिने मला, त्याच्याबद्दल तिला थँक्स. चला केक कटिंग करून झाला, केक खाल्ला, जेवण केलं आणि थोड्या वेळाने आता आमची पार्टी जमदार सुरू, म्हणजे बड्डे पार्टी सुरू झाली आहे आणि आम्ही अशा तुफान नाचतो आम्ही बेधुंद होऊन, कारण की रोज रोज तेच आहे जीवनशैली आपली, रोज उठायचंच आहे, सगळं कामं करायचीच आहे. पण हे कधीतरी असे जे बोलतात ना मेमोरेबल गोष्ट घडतात ना आपल्या लाईफमध्ये, काही असेच आपल्याला काही सेलिब्रेशन करतात ना, तेव्हा खरंच एकदम बोलताना झोकून टाका यार, कारण की हे असे क्षण आपण रोज रोज एन्जॉय नाही करत, बरोबर ना. आपण रोज आपली लाईफ जगतो, थोडंफार करतो आपण, मी तर करते बाबा डान्स थोडाफार तरी, दिवसातून एकदा तरी माझं अंग हलवतेच. तर त्याच्यानंतर मस्त सगळं झालं, सगळे गेले, शांतता झाली आणि इथे आम्ही मस्त गप्पा मारायला बसलो. आता आम्ही प्लॅनिंग करतो आहे की कुठे आता ट्रिपला जाऊया आपण मंथच्या एंडिंगपर्यंत, आणि असं आम्ही खूप गप्पा मारत होतो. किती 12 वाजले मला घरी जायला, तरी मला काय भान राहिलं नाही आणि मग आम्ही निघालो. मम्मी मला सोडायला आली आणि मग तिने मला माझ्या बिल्डिंगपर्यंत सोडलं आणि एवढे घामाघूम आम्ही सगळं झालं होतं, पण मजा आली, खरं खूप मजा आली. आय होप तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघून खूप मजा आली असेल, तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि बड्डे कसा झाला हे पण नक्की कमेंट करून सांगा. आणि थँक्स टू ऑल मेंबर ज्यांनी आमच्या मम्मीच्या बड्डेमध्ये सेलिब्रेशनमध्ये सगळ्यांना पार्टिसिपेट झाले. असं बऱ्याच लोकांना बोलवायचं होतं, पण ते अचानक सगळ्या घडणाऱ्या गोष्टी बघा अशा असतात, हे सगळं अचानक ठरलं नव्हतं, काही नव्हतं आणि मला तर काहीच माहिती नव्हतं, मम्मीने काहीच सांगितलं.